आज आपण नाशिक जिल्ह्यामधलं मनमाड या ठिकाणी घडलेली घटना बघणार आहोत। अत्यंत भयंकर अशा पद्धतीची घटना आहे। समाजामध्ये किती हीन आणि गलिच्छ विचार करणारी मंडळी राहतात हे आपल्याला या घटनेवरून लक्षात येईल। तर अशाच पद्धतीची एक घटना साधारण 22 वर्षापूर्वी मनमाड शहरामध्ये घडलेली होती। शुभम लोढा नावाचा एक मुलगा आहे आणि या मुलाचं अपहरण 22 ऑगस्ट 2000 रोजी करण्यात आलेलं होतं आणि त्याच्याच घरगड्यानं म्हणजे त्याच्याकडेच काम करणाऱ्या एका घरगड्यानं त्याचं अपहरण केलं होतं। नंतर या शुभमला अंकाई किल्ला जो आहे त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि या ठिकाणी दगडानं ठेचून त्याची हत्या करण्यात आली आणि नंतर हा जो मृतदेह आहे तो मृतदेह 16 ऑगस्ट 2000ला सापडलेला होता आणि नंतर या हत्याकांडाचा जो काही उलगडा होता तो झालेला होता। पण या घटनेनंतर नाशिक आणि मनमाड मात्र हादरून गेलेलं होतं आणि आता 22 वर्षानंतर तशाच पद्धतीची एक खळबळजनक घटना समोर आलेली आहे। मनमाड या ठिकाणचं नेहरू भवन आहे, त्या नेहरू भवनच्या बाजूला आठवडी बाजार आहे, त्या ठिकाणी एकलव्य नगर आहे आणि या भागामध्ये सुनील सोनवणे आणि त्यांच्या पत्नी सोनी यांचे हे जे पती पत्नी आहेत तर त्या पती पत्नी राहत आहेत। त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, हालाकीची आहे आणि यांना एक मुलगा आहे। त्या मुलाचं नाव आहे लोकेश। याचं वय साधारणपणे 9 वर्षाच्या आसपासचं आहे आणि हा नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 4 मध्ये इयत्ता 4थी मध्ये शिक्षण घेतोय। तारीख होती 30 नोव्हेंबर 2022, वार होता बुधवार आणि हा जो लोकेश आहे तो लोकेश एक भाड्याची त्यानं सायकल घेतली आणि त्या सायकलवरती त्या परिसरामध्ये फिरत होता, सायकलवरती तो खेळत होता। आता खेळत असताना लहान मुलांना म्हणजे वेळेचं वगैरे काही बंधन राहत नसतं आणि त्यामुळे दुपार झाली पण लोकेश काही घरी आलेला नव्हता। त्यानंतर आता संध्याकाळ व्हायची वेळ आली पण तरीही तो काही घरी आला नाही। आई वडिलांना याचं टेन्शन आलं होतं, त्यांनी त्या मुलाला शोधायला सुरुवात केली पण तो काही सापडला नाही आणि रात्री उशिरापर्यंत त्यांनी शोधलं तरीही तो मुलगा सापडला नाही। शेवटी आई वडिलांनी मनमाड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। आता एक 9 वर्षाचं बालक आहे ते हरवलेलं आहे, त्याचं अपहरण झालेलं आहे आणि पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात सुद्धा केलेली आहे। आता काही तपास यामध्ये त्यांनी जरी सुरुवात केली तरी तपास काय लागत नव्हता। आता बुधवारची ती जी काळ रात्र आहे ती काळ रात्र कशी तरी गेली होती, दुसरा दिवस उजाडला होता पण आई वडिलांच्या डोळ्याला मात्र डोळा लागलेला नव्हता। रात्रभर त्या मुलाची काळजी चिंता त्यांना वाटत होती आणि गुरुवारी सकाळपासूनच तपासाला सुरुवात झालेली होती आणि दिवसभर तपास चालला होता आणि संध्याकाळच्या वेळी एक अत्यंत दुःखद अशा पद्धतीची बातमी त्यांच्या समोर आली। म्हणजे मनमाड दौंड रेल्वे महामार्ग जो आहे त्याच्या शेजारी जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि या भागामध्ये झाडीझुडपामध्ये एका लहान मुलाचा मृतदेह पडलेला होता आणि हा मृतदेह लोकेशचा होता। आता हे ऐकल्यानंतर त्या आई वडिलांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या अंगावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि ज्यावेळेस त्यांनी त्या घटनास्थळी जाऊन पाहिलं आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्याने आक्रोश सुरू झालेला आहे। वातावरण सगळं भारून गेलेलं होतं कारण त्या लोकेशला अत्यंत निर्दयीपणे अत्यंत निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली होती। त्याचं डोकं फुटलेलं होतं, त्याचा उजवा हात कापण्यात आला होता, करंगळी तोडण्यात आलेली होती आणि बाजूला हेक्सा ब्लेड जे आहे ते ब्लेड त्या ठिकाणी पडलेलं होतं। आता हे सगळं पाहिल्यानंतर अंगावरती अगदी शहारे येत होते आणि पोलिसांनी मग त्यांच्या पद्धतीने पंचनामा वगैरे केलेला आहे। डॉग स्क्वॉड, ठसेतज्ञ, फॉरेन्सिक टीम ही सगळी मंडळी त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी पुरावे जमा करायला सुरुवात केली होती। आता पोलिसांनी त्या भागामधील आणि लोकेश ज्या भागामध्ये राहतोय त्या परिसरामधले CCTV फुटेज सुद्धा तपासले होते। आता याच्यामध्ये एक तरुण हातामध्ये करवत घेऊन जाताना दिसत होता आणि दुसऱ्या एखाद्या फुटेजमध्ये लोकेश आणि तो जो तरुण आहे तो सुद्धा दिसत होते आणि मग पोलिसांनी या तरुणाच्या बद्दलची माहिती घेतली तर हा सुद्धा नेहरू भवन जे आहे त्या परिसरामध्ये राहणारा होता। त्याचं नाव होतं सोनिया उर्फ राहुल उत्तम पवार, वय वर्ष साधारण 19। आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीतून हे सगळं प्रकरण जे आहे ते प्रकरण उलगडत गेलेलं होतं। आता हे प्रकरण नक्की कसं घडलं होतं तर बुधवारी लोकेश जो आहे तो सायकलवरती फिरत होता आणि सायकलवरती खेळत होता आणि त्या भागामधील सोनिया उर्फ राहुल हा जो आहे त्याच्याबरोबर याची ओळख होती कारण एकाच भागात राहत असल्यामुळे त्यांची ती तोंड ओळख होती। आता इकडं सोन्याच्या मनामध्ये लैंगिक भावना ज्या आहेत त्या जागृत झालेल्या होत्या आणि त्याची नजर या छोट्याशा मुलावरती पडली आणि या लहान बाळाला पाहून याच्या मनामध्ये वाईट विचार यायला लागले आणि राहुलनं मग याला गोडगोड बोलायला सुरुवात केली, त्याला जवळ बोलावलं आणि आपण रेल्वे बंधारा भाग जो आहे त्या भागामध्ये आंघोळीला जाऊ वगैरे असं त्याला काहीतरी सांगितलं, काहीतरी त्यानं तो बहाणा केला आणि हा मुलगा तयार झाला आणि त्यानंतर लोकेश आणि राहुल
त्या बाजूला निघाले। यानंतर यानं त्याला एका निर्जन स्थळी नेलं आणि या ठिकाणी या छोट्याशा बाळावरती यानं अनैसर्गिक अत्याचार करायला सुरुवात केली। आता एका बाजूला त्या बाळाला असह्य वेदना होत होत्या, दुसऱ्या बाजूला वासनेचा खेळ इकडं सगळा चाललेला होता। अशा प्रकारे एकदा नाही तर 2-2 वेळा यानं त्याच्यावरती अत्याचार केले आणि त्यामुळे तो मुलगा जो आहे तो वेदनेनं तडफडत होता, मोठमोठ्यानं रडत होता आणि राहुल त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि घरी कोणाला सांगू नको, हे कोणाला सांगू नको आणि अशा पद्धतीनं त्याला तो धमकी देत होता। आणि बाहेर जर समजलं तर आपल्याला परत प्रॉब्लेम येईल याचीसुद्धा त्याला भीती होती आणि त्यामुळे मग यानं त्या मुलाची हत्या करायची अशा पद्धतीनं प्लॅन केला किंवा अशा पद्धतीनं विचार त्याच्या मनात आला आणि मग बाजूला पडलेला जो दगड आहे तो दगड त्यानं उचलला आणि तो छोट्याशा बाळाच्या डोक्यात घातला आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं डोकं फुटलं आणि तो बेशुद्ध पडला आणि दगडानं त्याला ठार मारल्यानंतर त्याचा यानं हातसुद्धा कापला होता। नंतर ते ब्लेड वगैरे आणलं होतं त्यानं ते किंवा ब्लेड किंवा त्याला करवत छोटासा, तर त्या पद्धतीचं तर त्यानं त्याचा हात कापलेला होता आणि हा मृतदेह जो आहे तो झाडीझुडपामध्ये त्यानं टाकून दिला आणि नंतर हा राहुल जो आहे तो तिथून निघून गेला। आता दुसऱ्या दिवशी हा मृतदेह लोकांनी पाहिला, पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर पोलिसांनी काही तासातच या हैवानाला ताब्यात घेतलं। बघा, स्वतःची वासना समवण्यासाठी यानं त्या निष्पाप बाळावरती अत्याचार केले, त्याची अत्यंत निर्घृण पद्धतीनं अशी ही हत्या केलेली होती। आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे। आता या गोष्टीचा अजून तपास चालला आहे, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। तुम्ही या भागातील असाल, तुम्हाला जर याबद्दलची काही वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? आपला विश्वास बसत नाही, पण जगात असेही लोक आहेत स्वतःच्या क्षणिक सुखासाठी दुसऱ्याचं आयुष्यभराचं वाटोळ करायला ही मंडळी कमी करत नाहीत आणि अशा लोकांना मृत्यूदंड जरी दिला ना तरीही तो कमी ठरतो आणि आपण या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि लहान मुलांची विशेष काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। मुलांना कोणत्याही व्यक्तीबरोबर ते जायला मज्जाव केला पाहिजे किंवा त्याला तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे की बाबा कोणीही ओळखीचा किंवा अनोळखी व्यक्ती जरी असेल तरीही त्या व्यक्तीबरोबर ती आपण जायचं नाही। ज्या ठिकाणी मम्मी पप्पा असतील, आईवडील असतील, आजी आजोबा असतील त्यांच्याबरोबरच जायचं, बाकी कोणाबरोबर जायचं नाही, हे ट्रेनिंग त्या मुलाला दिलं पाहिजे। त्यानंतर लहान मुलांनी बाहेरचं काही खाऊ नये किंवा त्यांना जरी कुणी खायला दिलं वाटेमध्ये, प्रवासामध्ये वगैरे वगैरे तरीही त्या गोष्टी आपण घेऊ नये, अशा पद्धतीचे सुद्धा संस्कार त्यांच्यावरती आपल्याला करावे लागणार आहेत। त्याचबरोबर ते लहानपणापासूनच या छोट्याशा मुलांना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला आपण सुरुवात केली पाहिजे। याचाही काही अंशी याचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो आणि मुलं कायम आपल्या नजरेखाली असली पाहिजेत। आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की बाबा आपलं आईवडिलांना काम असतं, हे असतं, ते असतं, बऱ्याच गोष्टी असतात, तरी पण आपल्या मुलांवरती आपलं अगदी घारीसारखं लक्ष असलं पाहिजे। आणि पुन्हा एकदा सांगतो की आकाशामध्ये पडणारा पाऊस आपण थांबवू शकत नाही, म्हणजे आकाशातून पडणारा पाऊस नाही थांबवू शकत किंवा सूर्याचं कडक ऊन जे आहे त्याच्यापासून त्याला काय आपण लपवू शकत नाही, त्याला थांबवू शकत नाही। पण एक छोटीशी छत्री घेऊन आपण जर आपल्याला म्हणजे ती छोटी छत्री घेतली तर आपण आपल्याला आणि आपल्या परिवाराला त्यापासून रक्षण करू शकतो। ह्या छोट्याशा उदाहरणावरून लक्षात घ्या की समाजामध्ये जरी समजा काही विचित्र विचारांची, वाईट विचारांची, चुकीच्या विचारांची लोक असतील तरीही जर आपण सगळ्या बाजूने जर सावध राहिलो तर याच्यातनं आपण म्हणजे या सगळ्या प्रकरणामधून आपण आपलं स्वतःचं रक्षण करू शकतो। बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह। तोपर्यंत धन्यवाद।